खेळताना पाहिलं. तसेच ग्रामीण प्रीमियर लीग जी झाली नुकतीच कल्याण डोंबिवलीला, तिथेही असा आयकॉन माणूस होता. आर्या पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचे आगमन झालेलं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आणि विशेषतः आभारही आपलं मी व्यक्त करतो. महत्त्वाचं योगदान तुमच्या माध्यमातूनही या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलेलं आहे. फर्स्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती तयार होतो केतन पाटील आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर योगेश भालेकर. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला आपण देऊया शुभेच्छा. दोन फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. डीप मिड विकेटला रुपेश पाटील, त्याचप्रमाणे लॉंग ऑनला आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात पियुष पाटील. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. आणि इनफिल्ड मध्ये ऑफ साइडला सर्व फिल्डर इनफिल्ड मध्ये. पहिला बॉल राऊंड द विकेट, पहिलाच बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केला, फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला, बॉल फील्ड केला जातोय. सिंगल न ऑफ द मार्क झाला भालेकर आणि सिंगल न ऑफ द मार्क झालेली टीम जय बजरंग भावाले बी. 4 ओव्हरची मॅच आणि इंटरेस्टिंग बॅटल, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या दोन टीम्स आपण सातत्याने दमदार खेळ पाहिलेला आहे, ते दोन संघ एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. मॅच मध्ये फार मजा येईल यात मात्र कोणती शंका नाहीये. सुरेश टीम जर आपण पाहिली सध्याच्या घडीला सुजित पाटील नाही आहेत, आकाश पाटील नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुरेश टीम खेळत आहे. आज कुठेतरी निशांत पाटील असतील, केतन पाटील असतील, पियुष असतील, यांच्यावरती जबाबदारी जास्त असणार आहे. स्विच हिटचा फटका आणि चांगला फटका. बॉल दरम्यान आता शॉट थर्डचा वरनं चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार बघला. पाहायला मिळाला स्विच हिटचा फटका. बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि अगदी ते ओळखलं सूरज केनेने आणि त्याचा बॅट मधला चौकार. आता स्टेप आउट झाला, बट कुठेतरी गती कमी केली होती असंच वाटलं, कारण स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला, बॉल नंतर आला. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटही खेळत असताना मित्रांनो जर आपण पाहिलं तर फिटनेस फार मॅटर करतो. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळा किंवा लेदर बॉल खेळा, फिटनेसला फार महत्व आहे. कारण एखादी इंजरी ना तुम्हाला खेळापासून फार दूर नेऊ शकते. दॅट्स वाय खेळाडू म्हणून फिटनेस मेंटेन करणे फार महत्वाचं राहतं. राऊंड विकेट उडवलाय बॉल, फिल्डर नाही येत त्या क्षेत्रामध्ये, बॉल थेट चाललाय स्वर्गीय रतन गणपत भोईर प्रेक्षक स्टँड मध्ये. पहिला षटकार आला भालेकरचा बॅट मधनं. टीम टोटल आता 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये, आक्रमण सुरू आहे. आता बैठक स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता, बट गती कमी केली, कटर टाकला केतनने. पडल्यानंतर बॉल कमी गतीने येतोय डॉट. आणि या ओव्हर मध्ये आता एकच चेंडू बाकी आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल या ओव्हर मध्ये. कालचा दिवस जय हनुमान सरवली टीमचा आपण दमदार खेळ पाहिला आणि ते थेट फायनल मध्ये पोहोचले. आता त्यांचा अगेन्स्ट फायनल मध्ये कोण खेळणार आहे त्याचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ होता, बट लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 12 विदाउट लॉस टीम जय बजरंग भावाले बी
आणि येत्या अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तसेच सरवली गावचे एक जबरदस्त कुस्तीपट्टू हरिभक्त पारायण, त्यांना समजलं मी त्यांचंच नाव घेणार, ते वळूनही पाहतात. मोनीजी पाटील देखील सध्या सगळ्या स्टँड मध्ये बसत, त्यांना मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपले सरचे हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये रन्स 12 आल्या आणि अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. सेकंड ओव्हर निशांत पाटील दरम्यान बॉलिंग मार्क वरती. सुरई ए टीम खेळत आहे आणि ए ग्रेडचा खेळ त्यांनी या सीझन मध्ये आतापर्यंत दाखवला. स्पेशली पियुष पाटीलने फार इम्प्रेस केलं. जेव्हा या सीझनला सुरुवात झाली तेव्हा पियुषला ओपनिंगची संधी मिळत नव्हती, बट पेंधर इथे जी स्पर्धा झाली तिथे त्याने दाखवलं की मला ओपनिंग का हवी आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तिथे राखला. जबरदस्त खेळ विथ बॅट त्याने तिथे दाखवला आणि आता त्याने त्याची जागाही पक्की केली ॲज ओपनर म्हणून या टीम मध्ये. सेकंड ओव्हर निशांत पाटील राऊंड द विकेट. स्विच हिटचा फटका. आता बॉल हवेमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरला चर्चा पण करूया. एक्स्ट्रा कव्हरला जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, याज्ञिक वझे फायनली यादूची जागा प्लेइंग 11 मध्ये फिक्स झाली. ती शरीरदृष्टी बघूनच समजलं की याज्ञिक वझे ती देखील त्याची वेगळी ओळख सुरई गावामध्ये, कारण वझे बंधू लांबनच त्यांना आम्ही ओळखू शकतो. सध्याच्या घडीला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करतोय तो. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी मिस्टेक करतोय सूरज, कारण या क्षणाला बघा फील्डला भेदायचं जरूर, ती एक विचारशक्ती आहे की फील्डला भेदायचं, पण ते करत असताना कुठेतरी बॉल पडतोय कुठे, लाईन आणि लेंथ कुठे आहे तेही पाहणं गरजेचं आहे ना. कारण जर फुल लेंथ बॉल पडतात तर स्विच हिटचा फटका कोणत्या प्रकारे एक्झिक्यूट होईल हा देखील प्रश्न उभा होतो आता बॅटर समोर. नेक्स्ट बॉल. आता ऑन साइडला. तेच तर मी सांगतोय की कुठेतरी लाईन आणि लेंथ पाहणं गरजेचं. आता पाहिलं आणि पाठवलाय बॉल डीप मिड विकेटचा वरनं. सूरज केनेचा बॅट मधनं षटकार. मध्ये भरपूर दमखम आहे सूरज केनेचा, कारण मोठे फटके खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं आणि मोठे फटके प्लस मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं. आणि चर्चा आपण त्याचा वरती करूया. षटकार तर आला. आणखीन एक उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल उंच गेला आणि लांबही गेला. जाईल लॉंग ऑनचा वरनं. आणखीन एक तडाखा. षटकार. कधी खेळाडू म्हणून ना अपोनंट जो प्रतिस्पर्धी त्याची कमी काय, त्याचा मायनस पॉइंट काय, त्याचा वीक झोन काय ते पाहण्याऐवजी तुमचा स्ट्रॉंग पॉइंट काय ते तुम्ही पहा. याआधी स्विचिटचे फटके खेळण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हाच मी उल्लेख केला की कुठेतरी मिस्टेक करतोय सूरज. देन त्याने पाहिलं की आपण आपल्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथला बॅक करूया, आपण व्ही शेप मध्ये किंवा ऑन साइडलाही प्रॉपरली खेळतो त्या रिजन मध्ये आपण खेळूया आणि 2 चांगले फटके आले. बॅक ऑफ लेंथ होता. पाकलं बॅकफुट वरती येऊन पंच केला आणि पाठवलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. स्वतःच्या स्ट्रेंथ वरती बॅटिंग करतोय सूरज केने. दॅट्स वाय गेले 3 चेंडू, 2 षटकार, 1 चौकार. आता दबाव निशांत पाटील वरती, दबाव सुरई ए टीम वरती, कारण सूरज केने सध्याच्या घडीला तुफानी इनिंग खेळतोय. कारण स्टार्ट थोडा तासाकडनंही स्लो झाला, पण आता गिअर शिफ्ट केलेत. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झाला, हलक्या हाताने खेळला आणि फक्त सिंगलच घेतली जाईल असंच वाटतं. या सिंगलच घेतली जाईल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आता 31 आणि एकही धक्का अजूनही लागलेला नाहीये भावाले बी टीमला. आणि येत्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये.
बघा जर आपण पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहिला. पहिल्या षटक भालेकरचा बॅटमधनं 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या. देन सेकंड ओव्हर निशांत पाटीलचा अगेन्स्ट सूरज केनेचा बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार आला. म्हणून तर मी म्हणत होतो की ही जोडी ग्रामीण क्रिकेटमध्ये फार चर्चेमध्ये, कारण मोस्ट ऑफ टीम्स आपण पाहत असतो की प्रत्येक टीममध्ये 2 ते 3 असे चेहरे असतात जे फार हायलाईट होतात आणि फार पुढेही असतात. पण या टीममध्ये जर आपण पाहिलं ना, भालेकर असतील, सूरज केने असतील आणि त्यांच्यासोबत जी संपूर्ण टीम आहे एकजुटीने खेळतात. आणि महत्वाची गोष्ट की नशिबामध्ये हार येवो अथवा जीत येवो, लढतात, प्रयत्न करतात. जिद्दीचा खेळ आपण नेहमीच ज्या बजरंग भावले बी टीमला खेळताना पाहिलेला, पण त्यांचा समोर जो संघ खेळतो ना, तो देखील कुठेच कमी नाहीये. सुरे ए टीम या टीमने देखील ना, त्यांच्या नावामध्ये देखील ए आहे. आणि मी उल्लेख केला की ए ग्रेडचा खेळ त्यांनी आतापर्यंत या सीझन मध्ये केला. पण कुठेतरी तेही विचार करत असतील की सीझनची सुरुवात दमदार झाली, पण त्यात नंतर कुठेतरी विनिंग स्ट्रीक ब्रेक झाली आहे. कारण पहिल्या तिच्या 2 स्पर्धा झाल्या, बबन मोदी चषक आणि चॅम्पियन ट्रॉफी, जीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी. या दोन्ही स्पर्धेवरती नाव कोरलं होतं टीम जयदुर्गा सुरई ए टीमने. बट त्यात नंतर कुठेतरी विनिंग स्ट्रीक ब्रेक झाली आहे, विजयावरती ब्रेक लागलाय आणि तो ब्रेक तोडण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये त्यांचाही नक्कीच असेल. थर्ड ओव्हर आयुष पाटील, पहिलाच बॉल आयुषचा वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ टाकलाय, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या सहाय्याने. टीम टोटल आता 32. नुकतीच याच क्रीडांगणावरती खासदार चषक समाप्त आपण होताना पाहिला. खासदार चषक आपण ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये मला आठवतं की दुसरा दिवस जो होता तिथे आयुष पाटीलने एका ओव्हरमध्ये 4 विकेट काढले होते. मेडल ओव्हर होते. हा बॉलर देखील जबरदस्त आहे, कारण बघा सुरेई टीमकडे जे युवा खेळाडू आहेत ना, ते युवा खेळाडू पुढे येण्यामागे जे कारण राहिले ना, त्याची चर्चा आपण या बॉल नंतर करूया. आउट नकारले अंपायर्सने. सिंगल कंप्लीट झाली, भालेकर परतल्या दुसरीसाठी आणि दुसरी धावा ही कंप्लीट. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये 2 धावा. कारण सुरेई गावचे क्रिकेट डेव्हलप होण्यामागे ना एसपीएल चा फार मोठा रोल राहिला, सुरेई प्रीमियर लीगचा. कारण सुरेई प्रीमियर लीगने आयुष पाटील दिला, पियुष पाटील दिला आणि याच टीम मध्ये जर आपण पाहिलं तर काही चेहरे सध्याच्या घडीला अवेलेबल नाही आहेत. केतन पाटीलचा आपण उल्लेख करूया. युवा खेळाडूंना त्या लीग मुळे प्रमोशन मिळालं. आता उडवला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ वर, हाय अँड हँडसम, अनदर बिग वन, सिक्सर. काय फटका आला, फ्लॅट लॉंग ऑफचा वरनं. ताकद पाहायला मिळाली या फटक्यामागे सूरज केनेची. 6 धावा येतात आणखीन आणि स्कोर कार्ड आता 4-0. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघा लीगचा फार मोठा रोल असतो, कारण आपण एका गावची जर लीग पागली तर त्या लीग मुळे भरपूर साऱ्या अशाही चेहऱ्यांना संधी मिळते जे कधी क्रिकेट खेळत नसतात आणि त्यांचा टॅलेंट त्याने पुढे येतो. म्हणून आजच्या डेटला गावची लीग होणंही महत्त्वाचं राहतं. पण काही गावांमध्ये लीग का नाही होत त्याची भरपूर सारी कारणं आहेत आणि ती कारणं जर मी सांगायला गेलो तर भरपूर सारी कारणं येतील. त्याच्यावरती आपण चर्चा करूया. पण त्याआधी ही विकेट पहा, लेग बिफोर विकेट, सफलता मिळेल.
नेक्स्ट बॉल. आता यष्टांचा वेध घेतला फास्ट अँड फ्युरियस आयुष पाटील. आणखीन एक सफलता क्लीन बोल्ट. स्कोर कार्ड 40 होता आणि त्यात नंतर हे बॅक टू बॅक 2 झटके लागलेत. नवनाथ मुकणे बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती येतात. हॅट्रिक बॉल असेल. या सीझन मध्ये सुरेशच्या बॉलर्सने भरपूर सारे हॅट्रिक्स घेतलेले आहेत. आता खासदार चषकामध्ये मितेशने हॅट्रिक घेतली होती, निशांतने हॅट्रिक घेतली होती. आता त्यानंतर त्याच क्रीडांगणावरती जय पारदेव चषक विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय नवनाथ. फिल्डर येतात. लॉंग ऑनला केतन आणि मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 41 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. याज्ञिक वझे यांची चांगली कसरत सुरू आहे. सध्या सगळीला स्पेशली बाकी फिल्डर जागेवरतीच आहेत बट याज्ञिकच्या जागा चेंज होत आहेत. या आधी ते एक्स्ट्रा कव्हरला होते आता पॉइंटला पाहायला मिळतात. फिटनेस या शब्दाला फार मोठी किंमत आहे. मी फिटनेसचा उल्लेखही केला आणि स्पेशली फिटनेस जोपासणं ना हे अगदी जेव्हा तुमचं वय कमी असतं टीनेज पासून त्याला सुरुवात करणं महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट फुल लेंथ वाइड ऑफ ऑफ स्टंप लॉफ्टेड ड्राइव्ह फिल्डर पियुष आणि कॅच पकडली जाईल. कॅच पकडली जाईल. एकाच ओव्हरमध्ये अशा बॅटर्सला डगआउटची दिशा दाखवली आयुष पाटीलने. जबरदस्त सक्सेसफुल ओव्हर बिकॉज या ओव्हरमध्ये रन्स आला फक्त 10 आणि 3 इम्पॉर्टंट विकेट. सूरज केने, योगेश भालेकर, सुजित जाधव या तिन्ही बॅटर्सला एकाच ओव्हरमध्ये डगआउट मध्ये पाठवलं आयुष पाटीलने. जोगेंद्र भालेकर बॅटिंग करण्याकरिता आला क्रमांक 5 वरती आणि अंतिम षटक मितेशचा उल्लेख केला होता आणि मितेशच तयार होतोय या लास्ट ओव्हरमध्ये. 3 ओव्हरच्या खेळामध्ये टोटल रन्स जर आपण पाहिलं तर आहेत 41 धावपळकावरती आणि शेवटचं षटक मितेश पाटील. चला वेळ कमी आहे सुरुवात करा या अंतिम ओव्हरला. मितेश पाटील नुकताच खासदार चषक झाला आणि त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक मितेश पाटीलच्याही नावावरती होती आणि तोच मितेश येतोय या लास्ट ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल त्याने फुल लेंथ टाकला. डॉट बॉलने सुरुवात तो करतोय. मितेश पाटील कधी कधी आज 12th मॅन पाहायला मिळतात पण जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचा फायदा या बॉलरने नेहमीच घेतला आणि आजही पहा अंतिम ओव्हर टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आहे आणि डॉट बॉलने सुरुवात तो करतोय. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ बट मिस्टामिंग फिल्डर डीप मिड विकेट रुपेश कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल. विकेटचा सिलसिला आता काही थांबत नाहीये. गेल्या 6 चेंडूंवरती रन फक्त एकच आली आणि 4 बॅटर बाद झालेत.
या ओव्हरमध्ये बिकॉज डॉट बॉल देन विकेट आणि विकेट कोणाची काढली बॅटर नवनाथ मुकनेला 0 वरती डगआउट मध्ये पाठवलं. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ होता, बॅकफूट वरती जाऊन पंच केला. आता कव्हरला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगल. आज असं वाटतं भरपूर सारे प्रमुख खेळाडू अवेलेबल नाहीये सुरई टीम मध्ये, कारण भरपूर सारे असे चेहरे पाहायला मिळतात आज सध्या सगळीला टीम मध्ये की जे फर्स्ट टाइम देखील कदाचित खेळत असतील. रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमान रुपेश पाटील सध्या सगळीला आता आपल्याला पाहायला मिळतात लॉंग ऑनला. जबरदस्त खेळाडू आहे. तुम्ही रुपेश पाटील यांच्या कतकाठीवरती कधीच जाऊ नका. आउटफील्डचा तो चित्ता आहे, कारण ग्राउंड फिल्डिंग जबरदस्त करतात आणि एक जबरदस्त ओपनर बॅटर ते आहेत. बट सध्या सगळीला त्यांनाही ठाऊक आहे की आपला टीमचा चांगला परफॉर्मन्स होतो, त्यामध्येच आपला आनंद आहे. त्यामुळे त्यांनी पाहिले की पियुषचा फॉर्म चांगला आहे, दॅट्स वाय पियुषला आता ओपनिंग मिळालेली आहे. आणि टीम मॅन स्वतःचा विचार कधीच नाही करत, आपली टीम कशी पुढे गेली पाहिजे हा विचार नेहमीच रुपेश पाटील यांचा लागलेला आहे. आता हा हुकचा फटका आलाय, भालेकरने मारलाय आणि चांगलाच मारलाय, पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरना षटकार. बघा सध्या सगळीला भालेकर योगेश असो किंवा भालेकर जोगेंद्र असो, काम तर एकच करतात, मोठ्या फटके खेळण्याचा. आणि मोठा फटका आता जोगेंद्र भालेकरचा बॅटमधनं आला. 6 धावा मिळतील. स्कोर कार्ड आता 48, 48 धावा स्कोर कार्ड वरती. आता एक गोष्ट तर क्लिअर आहे की मॅच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण स्कोर कार्ड आता 50च्या आसपास तर पोहोचला आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आता फुल लेंथ डाऊन द ग्राउंड स्ट्रोक रुपेश पाटील. मी तेच सांगितले ना की आउटफील्ड मध्ये रुपेश पाटील जबरदस्त वर्क करतात. चांगली कॅच पकडली लॉंगॉनला रुपेश. जय हनुमान सरवली आणि जय भोलेनाथ सरवली टीमच्या वतीने आपण स्पर्धा पाहिली आणि संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम 8 ओव्हरची फायनल मॅच आपल्याला तिथे पाहायला मिळाली. हर्षददादा चौधरी, सागरदादा भोईर, संपूर्ण जय हनुमान सरवली, जय भोलेनाथ सरवली यांच्या फाटमध्ये आपण त्या स्पर्धेमागे पाहिली आणि एक यशस्वी स्पर्धा त्यांनी कंप्लीट केली. आणि तीच टीम जय पारदेव चषक 2025 मध्ये फायनल मध्ये पोहोचलेली आहे. कालचा दिवस जबरदस्त खेळ आपण जय हनुमान सरवली टीमचा पाहिला. न्यू बॅटर यश भालेकर. यश पगलाच बॉल अक्रॉस लाईन खेळायचं होतं, स्लिपही झाला, रनआउटची शक्यता. आता बॉलर आणि बॅटर मध्ये रेस, बट असे वाटतंय की बॅटर जिंकलेत. यस डेफिनेटली बॅटर जिंकलेत. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालाय पहिल्या सत्राचा. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आलेले आहेत 49. 49 धावा बनवण्यात आले, 50 धावांचे टार्गेट. आता ही क्लिप नक्कीच सुरेशच्या ग्रुप वरती पडणार आहे. बॉलर आणि मितेश आणि बॅटर मध्ये जी रेस झाली, बट खुश नाहीये मितेश, कारण कुठेतरी त्याला वाटलं की रनआउटची विकेट मिळू शकेल, बट हरकत नाहीये, सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त झालं. 49 बनवण्यात आलं आणि 50 धावांचा चॅलेंजिंग टोटल सेट केला जय बजरंग भावाले बी टीम अगेन्स्ट टीम जय दुर्गा सुरई. हे शुभ सन्मान आपण करूया. मंचावरती आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता समाजसेवक सन्माननीय गणेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय हनुमान दादांना, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा.
गणेशजी पाटील साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि आता मॅचकडे वळूया आणि सुरुवात जशी होईल सेकंड इनिंगला कॉम्बॉक्स मध्ये करूया. बद्दल आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. हर्षद इलेवन जयपारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जयपारदेव गोवे चषक 25-26 आणि या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामधील सामना आपण पाहतोय दोन नामांकित आणि दोन बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग भावाले बी ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपल्याकडे 10 जोडलेल्या त्या 49. जयदुर्ग सूर्य हे संघ दुसऱ्या बाजूला ज्या संघासमोर आव्हान ठेवले गेले ते 50 धावांचं अर्धशतकी आव्हान आपल्याला पाहायला मिळते. छत्रक्षण सजवलं जाते. मित्रांनो आज या स्पर्धेचा आपण पाहतोय आज शेवटचा दिवस आणि तसं मित्रांनो आज 30 डिसेंबर आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1961 मध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील 500वा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आजच सुरू झाला होता. 500वा तब्बल कसोटी सामन्याला आजच्या दिवशी सुरुवात झाली होती. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी बघितलं तर आज 2012 मध्ये भारताचा भुवनेश्वर कुमार पहिला वन डे सामना खेळण्यासाठी आज पाकिस्तान विरुद्ध मैदानामध्ये उतरला होता आणि पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये त्याने मोहम्मद हफीज याला बाद करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. तसं जर टीम इंडियाबद्दल म्हणायचं झालं तर त्या अगोदर अजित आगरकरने देखील दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना केला होता. हर्षल गिब्सला त्यांनी बाद केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये निलेश कुलकर्णीने श्रीलंकेचे मारवन अट्टापटूला बाद करण्याचा विक्रम केला होता. गोवेगावचे उद्योगपती पप्पू शांताराम पाटील साहेबांचे इथे आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापाऱ्या आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसाचा विचार करता आजच्या दिवशी 2014 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी यांनी या कसोटी क्रिकेटला रामराम अलविदा केलं होतं. कारण आजच्या दिवशी आपण बघितलं तर त्यांनी या कसोटी क्रिकेटला अलविदा केलं होतं. या क्रिकेट जगतामध्ये घडल्या घडामोडी ओली आपण सामन्याकडे या आपण पाहतोय लक्ष ठेवले गेले 50 धावांचा आणि 50 या लक्ष्याचं पाठलाग करण्याचं सर्वजोडी मैदानामध्ये जयदुर्ग सूर्य हे संघाकडून पाहायला मिळते. जिशेची आपण 11वी स्पर्धा पाहतोय. या अगोदर 10 स्पर्धा खेळल्या गेल्यात. 11वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या हर्षद इलेवन जयपारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जयपारदेव गोवे चषक 25-26. 12वी स्पर्धा सध्या श्री गणेश भरिवडे आयोजित स्वर्गीय दिनकर शेट स्मृती चषकाचं आयोजन देखील आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर सुरू आहे आणि 13वी स्पर्धा देखील आजपासून सुरू झालेली आहे. दत्तुर्वा पिंपळास आयोजित दत्तुर्वा पिंपळा चषक पिंपळाच्या मैदानावर. आणि 25 जानेवारी ते 26 जानेवारी आणखी एक जिशेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी वडघर चषकाचं आयोजन कालवार या मैदानावर. तर सामना सुरू करायचा आहे. दरम्यान शाखा प्रमुख सूर्य कातूर पाटील साहेब देखील आमच्याशी जोडले गेले. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि या सूर्य संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कातूर पाटील साहेब. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नवनाथ मुकणे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सर्वजोडी मैदानामध्ये रुपेश पाटील विथ पियुष पाटील. तर पहिली षटकाची जबाबदारी ते मात्र भावल बी संघाकडून स्वीकारले आहेत नवनाथ मुकणे याने. 50 धावांचं लक्ष्य अर्धशतकी लक्ष्य पाहायला मिळत आहे. जयदुर्ग सूर्य हे संघासमोर हे लक्ष्य ठेवलेलं आहे ते जबजरंग भावले बी या संघाने. पहिली षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनाकर फलंदाज रुपेश पाटील. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. 50 धावांचं लक्ष ठेवले गेले. जयदुर्ग सूर्य हे संघ यंदा जगामध्ये नंबर 2 वर रँक करत आहे. पहिले सुरुवातीचे 2 चषक या संघाच्या नावे राहिलं होतं. 4वा मानकुले जिशे चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ ठरला होता आणि त्यानंतर जयदुर्ग सूर्य हे त्यांच्याच आयोजनामध्ये
बबन शेठ स्मृती चषकावर देखील या संघाने नाव कोरलं होतं, मात्र त्यानंतर त्यांची कामगिरी थोडीशी खालवताना पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलेला आहे, मात्र सरळ ऑलफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे त्याच्या हातामध्ये या आणि सॉफ्ट डिसमिसल पहिला हातरा बसोय रुपेश पाटीलच्या जयदुर्ग सुरू आहे या संघाला. निशान पाटील नेहमीच आपल्या संघासाठी संकट मोर्चक राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलेला आहे तेव्हा तेव्हा या फलंदाजाने आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं आणि या इथे देखील आपण पाहतोय थोडासा संघ अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. 50 लक्ष्याचा पाठलाग करताना जयदुर्ग सुरू आहे हा संघ. पहिले षटक मार्गस आहे नवनाथ मुकणे घ्या वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक बदलतोय. तर नवनाथ मुकणे याचा सामना केला फलंदाज निशान पाटील, नुकताच खेळपडेल नौका फलंदाज. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, गुडघा बसून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचन बोट आकाशाकडे या आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद होता नाही ते मात्र जयदुर्ग सुरू आहे या संघाचा. बॅक टू बॅक दोन फलंदाज बॅक टू बॅक दोन चेंडूंवर बाद झालेला आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर गोलंदाज पाहायला मिळतो नवनाथ मुकणे. दोन फलंदाज किती स्वस्तात बाद झाले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना खातर देखील उघडण्याची संधी मिळाली नाही. अतिशय खराब सुरुवात आपण पाहतोय. 50 लक्षाचा पाठलाग करताना जयदुर्ग सुरू आहे या संघाची. आलेश वजे येतोय न्यू बॅटर मैदानामध्ये. इथून मात्र एक भागीदारी करावी लागेल जयदुर्ग सुरू आहे संघाला जर या सामन्यामध्ये या आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर, कारण सुरुवात तेवढीच चांगली पाहायला मिळत नाही. 50 लक्षाचा पाठलाग करताना जयदुर्ग सुरू आहे या संघाकडून. हॅट्रिक बॉल असणार आहे. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज नवनाथ मुकणे पाहायला मिळत आहे. इथे जन टेकन आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतो गोलंदाज नवनाथ मुकणे सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहे आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ मुकणे हा गोलंदाज. मुकणे हा पूर्ण करताना सलग 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज माघारी धाडलेले आहेत. पहिला फलंदाज रुपेश पाटील, त्यानंतर बाद झाला होता निशान पाटील आणि त्यानंतर आलेश वजे देखील बाद होताना पाहायला मिळतोय. अतिशय दयनीय स्थिती आपण पाहतोय सध्या या जयदुर्ग सुरू ए संघाची. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये या मितेश पाहायला मिळतोय. मितेश पाटीलला बढती दिली गेली आहे. अडचणीत सापडताना आपण बघतो जयदुर्ग सुरू आहे संघ, कारण कुठल्या प्रकारची धाव नाही आणि या 3 फलंदाज डगॉटच्या आश्रयाला परतलेले आहेत. इथे मात्र मिशाई पाटकर चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज आल्या पावले माघारी परतताना मितेश याला देखील जावं लागेल तंबूच्या आश्रय.
मात्र आपण पाहतोय डबल हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. वडघर गावचे दर्शन पाटील आणि विनंती असेल आपल्याला आकाश पाटील इन्व्हाइट करत आहेत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दर्शन पाटील आपण या. ग्रेट ऑलराऊंडर आपण पाहतोय वडघर संघाचा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इथे मात्र करारा स्ट्रेटचा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. सुजित एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत नाहीत. आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाही आणि अशा प्रकारे विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळते. डबल हॅट्रिक मेडन षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली आणि या डबल हॅट्रिक देखील पूर्ण केलेले गोलंदाज नवनाथ मुकणे याने. ज्यावेळी एखादा गोलंदाज सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतोय तेव्हा त्याला डबल हॅट्रिक असं म्हटलं जातं. आणि या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगा, अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डर यांच्या नावे, ज्या गोलंदाजाने डबल हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला म्हणजे सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावे आहे. आणि इथे मात्र डबल हॅट्रिक नवनाथ मुकणे यांनी देखील पूर्ण केले. आता मात्र 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून 50 धावांची आवश्यकता आहे. योगेश भालेकर येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक देण्यासाठी. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सूर्य संघ पूर्णपणे बॅकफुट ढकलला गेलेला आहे कारण पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव त्यांना जोडता आलेली आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. मात्र आपण पाहतोय सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केला. अखेर अकाउंट ओपन होते जयदुर्ग सूर्य ए संघाचं तब्बल 7व्या चेंडूवर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या सामन्यात विजय संघ विपक्ष न्यूक्रॉप पिंपळनेर ज्या संघाने आज सावंत स्पोर्ट्स सावंत संघाला पराभूत केलेला आहे. पहिला दिवस जनमान सरवली संघाच्या नावे राहिलेला आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये शिवचोरोबा कोंड संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. गोलंदाज योगेश भालेकर बॉलिंग ट्रॅकवर. प्ले अँड मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चिन्होने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. अतिशय नाजूक स्थिती सध्या जयदुर्ग सूर्य ए संघाची पाहायला मिळते. मुख्य खेळाडूंची नक्कीच गैरहजेरी आपण पाहतोय आणि आपण जर बघितलं तर त्या गैरहजेरीमध्ये फलंदाजीमध्ये कुठेतरी त्यांची कमी जाणवत आहे. इथे इनफिल्डच्या वरून फटका केल्यामध्ये आउटफील्डमध्ये सूरज केली चेंडू खाली आहे आणि फलंदाज बाद होतोय 5वा जयदुर्ग सूर्य ए या संघाचा. पाच फलंदाज बाद झालेले निम्मा संघ गारद आपण पाहतोय आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय केतन पाटील. केतन पाटील यंदा जगामधील एकमेव असा फलंदाज आहे जिशेमध्ये ज्या फलंदाजाने सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. मानकुले मैदानावर मात्र इथे त्यांचा संघ आता मात्र अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल केतन पाटील याला. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून आता मात्र फलंदाजी करावी लागेल. पियुष पाटील आणि केतन पाटील एक चांगली जोडी मैदानामध्ये आणि भागीदारी या सूर्य संघासाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. ही जर भागीदारी झाली तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये सूर्य हे संघ येऊ शकतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. जोखीम पत्करली होती आणि अखेर आपण पाहतोय अगदी दिवसात ढवल्या एका धावीची चोरी करताना लेग बायच्या रूपाने आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ओव्हर पोहोचते. 50 या लक्ष्याचा पाठलाग करताना इथून 48 धावांची अजून आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. 14 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. दुसरं षटक मार्गस्थ योगेश भालेकर दुसरं षटक घालताना तर योगेश भालेकरचा सामना करेल फलंदाज पियुष पाटील. यावेळी लॉर फुलटा चेंडू लॉप केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका
क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. आउट ऑफ भिवंडी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील एका स्पर्धेमध्ये पियुष पाटील ठरले. त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील त्याच्या नावे पाहायला मिळालं. मॅन इन फॉर्म आहे. आपण बघतोय भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी माझा क्लीन बॉल दांडी गुल. तिखट प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय चौकाराचा गोलंदाज योगेश भालेकर. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि पाहतोय त्या प्रयत्नात तो क्लीन बॉल झालेला आहे. खरं तर स्वतःला क्लीन बॉल करून घेतला असं म्हटलं तर वावगणार नाही. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6. इथून 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा फलंदाज बाद झालेले आहेत. केतन पाटील आणि आता मात्र न्यू बॅटर जतीन पाटील. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून अजूनही आपण बघितलं तर 44 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे 22च्या सरासरी धावा कुठून काढाव्या लागतील जयदुर्ग सुरे ए संघाला. डो डाय सिच्युएशन आता मात्र करू या मरूची स्थिती जयदुर्ग सुरे ए संघासमोर पाहायला मिळते. हे षटक हाताळण्यासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ आपल्याकडे. सूरज केने येतोय गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी. तर सूरज केनेचा सामना करत फलंदाज केतन पाटील. लॉर्ड फटका चेंडू लॉप केलेले चेंडूला लॉपटेड फटका. चेंडू निघून जातोय सीमा बार स्टेट इट हँड अँड सम षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावपलीकर 12 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करताना. यॉर्करलेनचा चेंडू होता. विकेट टू विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. छोट्या बॅकवेचा वापर करण्यास मजूर केलं तर वापसी करताना कमबॅक करताना षटकार खर्च केल्यानंतर सूरज केने हा गोलंदाज. स्कोर इज कॉन्स्टंट 12 रन्स. 12 धाव धावपलीकर पाहायला मिळतात. आव्हान 50 धावांचं आहे. फोर्स केलेल्या चेंडूला फोर्स स्ट्रोक क्षेत्ररक्षक दूर आहे. त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल लॉंग ऑन रिझर्व मधून 4 धावांसाठी. चौतीस धावांची आवश्यकता आहे. 9-34चं समीकरण जयदुर्ग सुरे ए संघासमोर. फ्री केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिक रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी जयदुर्ग सुरे ए संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावा आणि आता मात्र 8 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 32 धावा हे समीकरण जयदुर्ग सुरे ए संघासमोर पाहायला मिळते. न्यू क्लब पिंपलेर संघाने आपण टॉस साठी तयारीत राहायचं कारण यामधील विजय संघ विपक्ष न्यू क्लब पिंपलेर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. सूरज केने टू केतन पाटील. यावेळी मात्र लॉस्ट फॉल्ट चेंडूला टर्न केलेला चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शेष आणि 7 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. केतन पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे. यावेळी या फटक्यावर स्वतःच निराश पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स मात्र स्ट्राईक स्वतःकडे असणार आहे.
षटकाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 25. तर बोलूया आपण व्यासपीठाकडे गोवेगावचे उद्योगपती पप्पू शांताराम पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा इतुजी सन्मान आपण ते करणार आहोत. हर्षित एलेन जे पारदेव गोवे आयोजित जे पारदेव गोवे चषक 25-26 आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये मोलाची उपस्थिती, बहुमूल्य उपस्थिती आपण पप्पू शांताराम पाटील साहेबांची पाहतोय. गोवेगावचे उद्योगपती आहेत आणि त्यांचा इतुजी सन्मान इथे आपण करणार आहोत. हे आपण पाहू शकतो उद्योगपती गोवे पप्पू शांताराम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. पप्पू शांताराम पाटील साहेबांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला या अंतिम दिनी फायनल डेला पाहायला मिळते आणि त्यांचा इतुजी सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता, त्यांचा इतुजी सन्मान इथे केला जातोय. मायची उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने जयदुर्ग सुरे ए संघाची धावसंख्या उपस्थिती 27 वर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. सुजित जाधव बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक तालमीसाठी आलेला आहे. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. केतन पाटील जोपर्यंत पिचवर आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहेत. केतन पाटील असा एक फलंदाज आहे जो कुठल्याही क्षणी कुठल्याही सामन्याचं चित्र आपल्या संघाच्या बाजूने फिरवू शकतोय. फोर्स केलेल्या चेंडूला मिड क्रीजर मध्ये मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा निराश आपल्या या फटक्यावर. आता मध्ये 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून 23 धावांची आवश्यकता. मग 4ही मोठे फटके खेळावे लागतील. 4 षटकांची आवश्यकता आहे आणि आता मात्र लक्ष अवघड बनताना जयदुर्ग सूर्य ए संघासाठी. इथे समोर खेळलेल्या चेंडूला मात्र सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये योगेश भालेकर सेफ आणि अखेर फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या असलेला केतन पाटील बॅक टू पॅव्हलियन. विजयाच्या उंबाट्यावर जबजरंग भावले बी संघ आणि पराभवाच्या छायेत आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य ए संघ. लगेच न्यूक्रॉप पिंपळनेर संघाने एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. या सामन्यात विजय संघ विपक्ष न्यूक्रॉप पिंपळनेर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्या अंकाचा विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये जय बजरंग भावले बी संघ नंबर 3 वर रँक करत आहे आणि नंबर 2 वर रँक करताना आपण बघतोय जयदुर्ग सूर्य ए संघ जो सध्या पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय. यावेळी मात्र क्लीन बोल्ड आणि अशा प्रकारे हा सामना जिंकले जय बजरंग भावले बी संघाने. अभिनंदन भावले बी ह्यांना हार्ड सूर्य. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे बनवल्या. खरं तर 2 दावेदार होते. पहिल्या डावामध्ये सूरज केने यांनी 30 धावांची खेळली होती. मात्र पहिले षटक जे पॉवरफुल राहिलं होतं, पॉवर जिथे दाखवली होती नवनाथ मुकणे याने आणि खरं तर सूर्य ए संघाला विजयापासून देखील मुकावं लागलेलं आहे आणि म्हणूनच डबल विकेट हॅट्रिक घेऊन एकी धाव दिलेल्या डबल विकेट हॅट्रिक मेडन षटक हाताळणारा नवनाथ मुकणे ठरलाय या सामन्याचा सामना होईल. आणि नवनाथ मुकण्याचं मॅनेजरचं पारितोषिक गोवेगावचे उद्योगपती पप्पू शांताराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत आणि त्यानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत आणि टॉस देखील पप्पू शांताराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल.
जे गोळेगावचे उद्योगपती आहेत. असं म्हणत आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देतील पप्पू शांताराम पाटील साहेब, नवनाथ मुकणे ज्याने डबल हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेले आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट आणि एकही धाव खर्च न करताना डबल विकेट हॅट्रिक मेडन षटक त्याने हाताळले. तर बोलूया आपण टॉसकडे. नक्कीच पप्पू शांताराम पाटील साहेब उद्योगपती गोवे